सोशल मीडियावर गेले 8 दिवस ऐन नगरपालिका निवडणुकीदरम्यान लोटे येथील कंपनीसंदर्भात मोठा गदारोळ झालाय. सोशल मीडियावर सामान्य जनतेने आवाज उठवल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. प्रदूषण नियंत्रण मंडळाला सोशल मीडियावरील गदारोळाची दखल घ्यावी लागली. त्यानंतर एमपीसीबीचे पथक लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज कंपनीत दाखल झाले. या कंपनीने इटलीत बंदी असलेल्या रासायनिक कंपनीची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स वापरात आणल्याच्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यानंतर मुंबईतील मुख्यालयात 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चौकशी पथक नेमण्यात आले. हे पथक लोटे येथे पोहोचले आणि त्यांनी चौकशी केली. लोटे परिसर आधीच औद्योगिक प्रदूषणाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. अशा परिस्थितीत PFAS सारख्या रसायनांचं उत्पादन झाल्यास वाशिष्ठी नदी, भूगर्भातील पाणी तसेच मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पाला कडक अटींसह परवानगी दिल्याचा दावा केला असला तरी इटलीत प्रदूषणास कारणीभूत ठरलेलीच यंत्रसामग्री येथे वापरली जात असल्याने त्या अटींच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहेत. सध्या संबंधित कंपनीत नियमित उत्पादन सुरू नसून केवळ चाचणी बॅचेस घेण्यात आल्याची माहिती आहे. या चाचण्यांमधून निर्माण झालेला टाकाऊ कचरा तळोजा येथे सुरक्षितरित्या विल्हेवाटीसाठी पाठवण्यात आलाय. 4 नोव्हेंबर रोजी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला भेट देऊन चाचण्यांचा सविस्तर अहवाल सादर करण्याची नोटीस बजावली होती. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो तज्ज्ञ समितीकडे पाठवण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत असलेल्या माहितीनंतर एमपीसीबीने तातडीची पावले उचलत मुंबईहून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चौकशी पथक लोटेत पाठवले आहे. कंपनीतील यंत्रसामग्री, वापरलेले तंत्रज्ञान, पेटंट्स तसेच दिलेले परवाने यांची सखोल तपासणी सुरू असून नेमकी वस्तुस्थिती काय आहे याची शहानिशा आता केली जात आहे. मला सोशल मीडियावरच्या आधी सगळ्याच माझ्या हितचिंतकांना एक विनंती करायची आहे की मी राज्याचा उद्योग मंत्री आहे. राज्याचा उद्योग मंत्री असताना त्या कंपनीची मी पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि मी माहिती घेऊन स्पष्ट पद्धतीचं वक्तव्य देखील त्याच्यावर केलेलं आहे की कोकणच्या निसर्गाला डॅमेज करणारं प्रोडक्शन किंवा कोकणच्या जीवनावर परिणाम करणारं प्रोडक्शन जर एखादी इंडस्ट्री लोटे परशुराममध्ये नाही, कोकणाच्या कुठच्याही भागात जर निर्माण होणार असेल तर ती आम्ही व्हायला देणार नाही. नंबर 1. नंबर 2, PFASच्या संदर्भामध्ये जे काय पसरवलं जात आहे, जे काय बोललं जात आहे त्याच्यातली वस्तुस्थिती पडताळून बघू. पण तिथे प्रोडक्शन जे सुरू आहे म्हणून सांगितलं जातं ते फ्लोरिनचं प्रोडक्शन सुरू आहे. 1% कमी प्रोडक्शन ट्रायल बेसिसवर ते त्याला क्युरो अल्काईन असं काहीतरी म्हणतात, आणि क्युरो अल्काईन असं काहीतरी म्हणतात त्या केमिकलला, ते त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं विघटन त्यांनी तळोजामध्ये केलेलं आहे. परंतु याचं बेसिक थॉट काय आमचा शासन म्हणून, तर लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी एखादी कंपनी जर येत असेल किंवा निसर्गाची वाट लावणारी एखादी कंपनी जर येत असेल त्याला प्रतिबंध आपण करू. ही माझी भूमिका झाली, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून भूमिका झाली. पण याच्यामध्ये केंद्रीय प्रदूषण मंडळाची देखील भूमिका विचारावी लागणार आहे. महाराष्ट्र पोल्युशन बोर्डानं 4 ऑक्टोबरला त्यांना नोटीस दिलेली आहे. त्यांच्याकडनं समाधानकारक किंवा असमाधानकारक उत्तर देखील अजून आलेलं नाही. त्याच्यामुळं कालच मला पर्यावरण विभागाचे जे सदस्य सचिव आहेत, आपले जे कलेक्टर होते MD सिंग, ते व्हिजिट त्या कंपनीला करतायत. त्याच्यामुळं कोकणावर परिणाम करणारा प्रकल्प कुठच्याही परिस्थितीमध्ये आम्ही होऊ देणार नाही. ही जी भूमिका इथल्या नागरिकांची आहे ती पूर्ण आम्ही पडताळणी करू, तपासणी करू आणि त्याच्यातनं घातक जर काय असेल तर ते बॅन करू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.